मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईच्या तापमानामध्ये पुन्हा वाढ, शहरामध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, हवामान विभागाची माहिती। नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। पालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 14 नवीन गावांसाठी किती निधी दिला जाणार याकडे लक्ष। कोस्टल रोडवर लवकरच एसी बसेस धावण्याची शक्यता, बेस्टकडून पडताळणी सुरू। 100 इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच येणार। होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन, गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन। पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध। सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध आहे। रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात पश्चिम रेल्वेकडून कारवाई। पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्या प्रवाशांना 500 रुपयांचा दंड, प्रवाशांकडून 6 लाख रुपयांची दंड वसुली। नवी मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अंबरनाथच्या जीआयपी धरणामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडाल्याची घटना। तब्बल 24 तासानंतर मृतदेह सापडला, शिवाजीनगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद। बदलापूरच्या दर्शनात आंबेनी ओसाड माळरानावर फुलवली शेती, आंबा, काजू, फणस, नारळ, फळबागांसोबत भाजीपाल्याची लागवड, तरुणांनी शेतीकडे वळण्याचं दामलेंचं आवाहन।